लाईक करा, शेअर करा, साथ द्या भारी. लाईक करा, शेअर करा, साथ द्या भारी. तुमच्यामुळेच वाढते माझीही सफर सारी. सबस्क्राईब करून बना माझ्या फॅमिलीचा भाग. सबस्क्राईब करून बना माझ्या फॅमिलीचा भाग. प्रत्येक व्हिडिओत घेऊन येईन नवीन उत्साह जाग. गावची माती, निसर्ग आणि मनापासून प्रेम. गावची माती, निसर्ग आणि मनापासून प्रेम. तुमच्या सपोर्टमुळेच वाढतं माझ्या प्रत्येक स्वप्न. कमेंटमध्ये सांगा कसा वाटला आजचा ब्लॉग. कमेंटमध्ये सांगा कसा वाटला आजचा ब्लॉग. तुमच्या प्रेमामुळे चालू राहील हा ब्लॉग. साथ तुमची कायम अशीच राहू द्या. साथ तुमची कायम अशीच राहू द्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब करून प्रेमाचा वर्षाव करा. तर हाय गाईज, ओम साईराम, राधे राधे. कशा आहात तुम्ही? मी आशा करते तुम्ही सगळे एकदम मस्त स्वस्त असाल आणि माझे व्हिडिओ बघत असाल. तर चला, तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या साईगीत व्लॉग्स चॅनलमध्ये. आजची दिवसाची सुरुवात मी आपल्या साईबाबांच्या दर्शनाने केली. त्यांच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न झालं आणि दिवसाची सुरुवात खूप सकारात्मक झाली. त्यानंतर मी माझ्या सकाळच्या एक्सरसाइजला सुरुवात केली आणि ब्रीदिंग एक्सरसाइज केली. मग जंपिंग सुरू केलं. जंपिंग करायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? माझ्या व्हिडिओमध्ये जर काही चुका झाल्या, शब्दांची गुंतागुंत झाली, आबडं झालं, तर मला कमेंट करून सांगा. हे असं नाही म्हणायचं, याला असं म्हणायचं. कारण कधी कधी होतं माझं मुद्दाम चुकून जातं, तर कधी नैसर्गिकरित्या चुकतं. कसं आहे, नैसर्गिक माणसाची जीभ आहे ना, आता काय करणार आहे ना. तर खरंच तुम्ही कमेंट करून सांगा, मी तुमचं नक्की ऐकेल. तसं मला ऐकायला आवडत नाही, पण मी ऐकेल. तर येऊया आपल्या कंटिन्यू व्लॉगकडे. एक्सरसाइजमध्ये मी केली जंपिंग करताना मी इतक्या उड्या मारल्या की मला वाटलं, अगं गीता, तू एक्सरसाइज करतेस की माकडांच्या ऑलिम्पिकची तयारी करतेस? झाडावरचं माकडी म्हणत असेल, ही आमच्या टीममध्ये नवीन मेंबर आहे का? यानंतर मी थोडीशी कथ्थकची प्रॅक्टिस केली. 2-4 स्टेप्स केल्यावर मला वाटायला लागलं की आता कोणीतरी मला थेट स्टेजवरच बोलवणार. त्यानंतर आजूबाजूचं हिरवगार वातावरण पाहिलं. सगळीकडे इतकं ग्रीन दिसत होतं की माझ्या मनालाही ग्रीन सिग्नल मिळाला. कसा काय मिळाला असेल सांगा? तर माझ्या मनाला एक ग्रीन सिग्नल हा मिळाला की गावचं वातावरण माझ्यासाठी किती सुटेबल आहे आणि मला खूप फायदा झाल्यासारखं वाटतं. एक छान जॉब ऑफर सोडून मला ह्या सगळ्या गोष्टी करायला मनापासून एकदम खूप छान वातावरण, म्हणजे ह्या सगळ्या वातावरणामध्ये मला जगायला भेटतं. हा मला ग्रीन सिग्नल मिळाला असं नाही, तर ग्रीन सिग्नल काय मिळाला हे बघण्यासाठी तुम्हाला माझा नेक्स्टचा ब्लॉग नक्की बघावं लागेल. तर आपण हा ब्लॉग कंटिन्यू करू, ठीक आहे? थोडंसं पुढं गेले तर थंडगार वारा वाहत होता. अगदी व्हॉट्सअप स्टेटससारखा सिनेमॅटिक फील येत होता मला. गावाकडचं वातावरण, शेतकरी, रस्त्यावरील कपड्यांचा ठेला, सगळंच मनाला खूप आवडलं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हा जो झरा बघताय तुम्ही, हा मी चोरलं आहे व्हॉट्सअप स्टेटसवरून. आणि मग मला माझं आवडतं गुलाबाचं फूल भेटलं. थोडा गप्पा मारल्या मी त्याच्याशी आणि पुढे गेले तर गाईचं गोडसं वासरू माझ्याकडे बघत होतं. मला वाटलं ते म्हणत असेल, ताई तू रोज कॅमेरा घेऊन येतेस, पण आमच्यासाठी ट्रीट कधी? आता बघा, वासरू माझ्याशी गप्पा मारतो, पण आता मी त्याला काय सांगणार? आणि हा ठेलेवाला भाऊ जो तुम्ही बघितलंय ना, त्याला ना मी धावत गेले, बोलले, भैया आप आते हो, मैं हमेशा कपड़े लेती हूँ ना, तो मेरे चैनल को पहले सब्सक्राइब करो. आणि भैया खूप इमानदार होता. त्यांनी लगेच मोबाईल दिलं माझ्या हातात आणि म्हणतो की तुम्हारी चॅनल की ID यहाँ पे मेन्शन करो. पण भाऊ खूपच हुशार होता, त्यांनी इंस्टाग्राम ओपन केलं होतं आणि मी इंस्टाग्रामवर इतकी ॲक्टिव्ह नाही आहे. मी बोलले, भैया इंस्टाग्राम नाही, यूट्यूब है ना. चला आपला ब्लॉग कंटिन्यू करू. तर मी गाईच्या वासरूंना खाताना बघून मला पण खूप भूक लागली. आता गाईचे वासरू तर मला बोलत नव्हते की आमचा चारू खाऊ लागायला, कारण त्यांचा पण माइंड खूप सिन्सिअर आहे. त्यांना सगळ्या गोष्टी घडतात, म्हणून त्यांनी चारा खायसाठी नाही बोलवलं, कारण त्यांना माहिती आहे मी चारा खाणार नाही, माझं वेगळं जेवण असतं, है ना.
तर मी इथे खूप छान छान रील शूट केले. माझं आवडतं झाड आहे. मी इथे 2-3 खूप छान छान रील बनवले. आणि बघा काऊ गाईचे वासरू मला सोडून किती छान छान खात आहेत. मला लहानपणी वाटायचं वा हिरवा चारा, मी जर गाई असते तर. जाऊ द्या, यांचं भूक बघून मला पण भूक लागली आणि त्याच्यानंतर मी खूप छान गरमागरम अप्पे बनवले. त्यावर माझी आवडती झणझणीत चटणी. आहा, इतकी टेस्टी झाली की वाटलं अजून 2 प्लेट असत्या तर त्यातही संपल्या असत्या. असं काही वाटलं नाही मला. मला 2 अप्पे भेटले तरी खुश मी. जास्त काही खात नाही मी असलं अटर चटर पटर. तर फ्रेंड्स, आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा कमेंट करून. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आई व्हिडिओ बनवू दे मला. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे, ओम साईराम, काळजी घ्या, बाय.